आणि गाईज आज आपण आलेलो आहे आपल्या गावाकडे चक्कर मारण्यासाठी. हे बघा आम्ही घेऊन बसले आता पावड एवढे, प्रेम भाई मी, त्यानंतर ही खिचडी. चला गाईज आता खातो आणि मग निघतो घरी. गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आजची आपली जी कामाची सुरुवात आहे ना गाईज, ही होणार आहे पिंपळगावपासून. म्हणजे गाईज आपल्याला नाही बघा हे जे 2 सिलेंडर दिसते का मोठे मॅकॅनिकल फोम, गाईज हे फायर एक्सटिंग्विशर आपल्याला आज घेऊन जायचे आहे पिंपळगावला. आणि प्लस एका कंपनीचा पेमेंट पण घ्यायचं आहे. दीड किंवा 2 वर्ष झाले असतील त्या कंपनीचं पेमेंट बाकी. म्हणजे कंपनीने पेमेंटच दिलं नव्हतं. म्हटलं धन्य काही खरं नाही म्हटलं नाही का. आज फायनली ते पेमेंट पण देणार आहे आणि त्यानंतर त्यांना हे 2 फायर एक्सटिंग्विशर पण द्यायचे. तर गाईज मी तर आलेलो आहे गोडाऊनला, पण प्रेम भाऊ अजून नाश्ताच करत होता. तर नाश्ता करून तो पण येईल आता गोडाऊनला आणि मग त्यानंतर आपण निघू आपण आपल्या पिंपळगावच्या प्रवासाला. त्यानंतर गाईज आपल्याला टोल नाक्याला पण काम आहे आज. गाईज तर फायनली आता निघालेलो आहे प्रेम भाऊ आणि मी. प्रेम भाऊला आता आपण काम शिकवायचं कॉन्ट्रॅक्टच घेऊन टाकले डायरेक्ट थोड्या दिवसासाठी वर्षासाठी असंच काहीतरी नाही. तर गाईज आता आपण निघालो आहे, बट आपल्याला सर्वात पहिले जायचं आहे कुठं, हा पिंपळगावच्या टोल नाक्याला जायचं आहे. बट त्याच्या अगोदर काही काम आहे ना रे, कुठं काम आहे बघ बरं. 3-4 जागी काहीतरी काम आहे आपल्याला. ओझरला पण आहे, 10व्या माल्यावर पण आहे. म्हणजे गाईज जाताना 2-3 ठिकाणी काम आहे आणि मग तिथून पिंपळगावला आपला अर्धा ते 1 तास जाणार आहे. हा एका एअरफोर्सच्या शाळेमध्ये पण काम आहे आपल्याला, एका हॉटेलला पण काम आहे. टोल नाक्याच्या अगोदर म्हणजे 2 ते 3 ठिकाणी काम आहे. त्यानंतर मग टोल नाक्याच्या त्या साईडला काम आहे आपल्याला असं. आणि टोल नाक्याला आपलं नाही म्हटलं तरी मिनिमम गाईज अर्धा ते 1 तास जाणार आहे, कारण तिथं आपल्याला डॉक्युमेंट जमा करायचे. तो गाईज तर आपल्याला जायचं होतं आता बघा या हॉटेलमध्ये पेमेंट घेण्यासाठी. आम्ही गेलो पण होतो वरती लिफ्टनी, बट विषय असा झाला गाईज, नेमके ते साहेब नाही ते बोलले की साहेबांच्या कानावर घालतो. म्हटलं ठीक आहे चला गाईज आता जायचं आहे एका कंपनीमध्ये, तिथं पण आपल्याला आहे चेकिंग. आलेलं कंपनीमध्ये प्रेम भाऊ आपला सिलेंडर चेकिंगचं काम चालू आहे भाऊचं. इकडे एक सिलेंडर आहे, इकडे एक सिलेंडर आहे. निकाल ना हो नीचे. अरे पडून जाईल ना. हाँ जान दे ना, गिरने दे, उससे कुछ मतलब नहीं आपने. अरे केबल को उठाओ ऊपर. आईस बघा याला नीट काम पण येत नाही करता. काय काय हा कधी शिकल काय माहिती. बघा गाईज ही कंपनी गाडीकडून काही निघत नाही, मलाच उतरावं लागेल गाईज. राम राम भाइयों, सिस्टम फाड़ देंगे. गाईज आपण आत्ता ज्या कंपनीमध्ये गेलो होतो ना, जे फायर एक्सटिंग्विशर चेकिंगसाठी, ॲक्च्युली तिथून आपल्याला काही MT भेटलेले आहे ते घेऊन जायचे. म्हणजे मेंटेनन्स होता इथं. तर ॲक्च्युली या कंपनीत बनतं काय माहिती आहे का, जे आपण खतं वगैरे जे मारतो ना याला द्राक्षांना वगैरे, ते खतं पण बनते आणि प्लस तिथं त्या बॉटली पण बनते, जे खतांना जे बॉटल वगैरे वापरतात त्यावाले. तर आता इथलं सगळं मेंटेनन्स वगैरे झालेलं आहे गाईज. इथून आपल्याला 4 फायर एक्सटिंग्विशर घ्यायचे आहे. त्यांचे ह्या प्लांटवरून आपण 2 घेतले आणि तिकडच्या प्लांटवरून आता पुढे एक प्लांट आहे, त्या प्लांटवरून 2 घ्यायचे आणि मग जायचं आहे. कुठं जायचं आहे, हा एक स्कूल आहे गाईज, त्या स्कूलमध्ये जायचं आहे चेकिंगसाठी. तर आता आपलं पिंपळगावचं सगळं काम झालेलं आहे आज. आणि गाईज आज आपण आलेलो आहे आपल्या गावाकडे चक्कर मारण्यासाठी. हे बघा कसं आहे गाईज वावर. हा पुढं द्राक्षाचा बाग आहे, हा पण द्राक्षाचा बाग आहे. इकडं प्रेम भाऊला घेऊन. प्रेम भाऊ कसं वाटलं मग? एकदम माझं येते हो वाईब एकदम तगडी वाईब. गाईज आता सावली भाऊ कुठं तरी काही खायला बसू, जरा पेटपूजा करू नाही, कारण भूक जाम लागलेली आहे आता. तर तुमचा मस्त आता जेवायला बसलाय पण आंब्याच्या झाडाखाली. हे आपलं हक्काचं आंब्याचं झाड आहे बरं का गाईस.
याचं त्याचं नाही. हे आपलं वावर, हे आंब्याचं झाड कायरे आलेलं आहे. ही विजवलेली विहीर आहे इथं. हे दुसरं वावर आहे. आणि आम्ही घेऊन बसलो आता पावड एवढे, प्रेम भाई मी, त्यानंतर ही खिचडी. चला गाईज आता खातो आणि मग निघतो गाईज. तर जस्ट नाव आपण आलेलं आहे आता आपल्या गोडाऊनला. आणि गोडाऊनच्या समोर आपली लावली बसंती गाईज. हे बघा ही बसंती आपली. आणि त्यानंतर गाईज आपला प्रेम भाऊ करतोय काम. हे 4 फायर एक्सटिंग्विशर आणले होते गाईज. हे करतोय आपण आता रिफिलिंग. प्रेम भाऊ रिफिलिंग करणार आहे. आणि तुमचा हा जो पासर आहे झाडू बिडू मारून इकडचा हे त्यानंतर हे सगळं झाडू वगैरे मारून घेऊ. आणि त्यानंतर मग जाऊ आपण आपल्या घरी. तर चला गाईज मग आता भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. बाय बाय. जय माता.